निलेश एखादं गाणं कंपोज करतो तेव्हा त्याच्यामध्ये खूप क्लॅरिटी असते. जसं आता त्यांनी सांगितलं की हा व्हॉईस वैशाली मॅमचा व्हॉईस ह्या गाण्याला या डेफिनेटली वैशाली मॅमचा आवाज ह्या गाण्याला पूर्ण अगदी चपखल बसणार आहे. जेव्हा गाणं ऐकलं तेव्हा ते आम्हालाही जाणवलं जे आता निलेशनी म्हटलं आहे. तर ही फिलिंग तुम्हालाही आली का? थँक्यू फॉर दिस कॉम्प्लिमेंट. खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे. निलेशबरोबर काम करताना नेहमीच एक आनंद असतो आणि एक अलर्टनेस असतो, कारण तो स्वतः अतिशय क्लिअर असतो की त्याला गाण्यात काय हवं आहे, कुठे जागा हवी आहे, कुठे नको आहे. आणि त्याच्याबरोबर काम करताना आधी रिहर्सल करतानाच मला खूप मजा येते. आय एन्जॉय दॅट प्रोसेस, की नंतर मग ते गाणं आमच्या अंगवळणी पडतं. रिहर्सल करताना जो एक त्याच्या रिहर्सल रूममधला एक वेगळाच साऊंड आहे, काय माहिती नाही, पण आहे काहीतरी की जे मला खूप आय कॅरी दॅट विथ मी. आणि खूप अभ्यास तयार असल्यावर मुलाला कसं वाटतं कधी एकदा परीक्षा होते असं आमचं गायचं होतं नेहमी. निलेश की मला गायचं यार, मला आम्ही हावरट असतो निलेशचं गाणं गायला. आणि हे म्हणजे हावरटपणाचा हा कळस झाला ना, की आवडपणा मातला आहे म्हणजे कम्प्लीट ह्या गाण्यात, की रोमॅन्टिकपणा सोडून पुढे थोडंसं गाणं पॅशनकडे वळत आहे. तरी त्याच्यात एक काय म्हणायचं, एक खूप प्युरिटी आहे, एक पायसनेस आहे. आणि ते दी संजय लीला भन्साळी या नावाच्या बरोबर लागलेलं गाणं असणार आहे. सो आम्ही सगळेच खूप कॉन्शियस होतो. आणि ही बाई जिथे उभी आहे ती वेडी आहे आणि त्याचे खूप काही काही भन्नाट शब्द लिहून देते, की असं तर मला खरं वाटलेलं की हिने ना हे गाणं स्वतःचं जपून ठेवलं आहे. ही प्रेस ठेवून दिले की बाबा कुछ स्पेशल आहे का, तर मी हे गाणं दे देगी. सॉरी टू इंटरप्ट यू पण मला एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे इथे, की सगळेजण चांद मातला चांद मातला चांद या फ्रेजचं कौतुक करत आहेत, बट अश्विनीचं एक गीतकार म्हणून ती ह्या गाण्यात कुठे दिसते माहिती आहे? फुंकर वारे हा जो शब्द आहे ना, दॅट इज अश्विनी शेंडे. आणि यू आस्क मी हां, फुंकर तो हे करताना आमची जी काही फुंकर झालेली ना, म्हटलं अश्विनी खूप आठवण आली मला तुझी. म्हटलं फुंकर हा जो शब्द आम्हाला गेय करून गायला लागलेला आहे, फुंकर वारे. आणि मग नंतर हा म्हणाला तसं हरकत ताना, पण तरी करत करत गाण्याचा मूड शिफ्ट न होता व्हेरी नाईस वर्ड यू हॅव गिवन इट, एक्झॉटिक एथनिक जो एक फील आहे, की त्या झोनमध्ये नेणारं गाणं आहे, ते गाण्यातनं दिसलं पाहिजे. मग व्हिडिओत ते होणारच होतं, बिकॉज इट वॉज स्वप्ना जोशी, अ व्हेरी रेस्पॉन्सिबल डिरेक्टर. आणि जेव्हा भन्साळींबरोबर नाव जोडलं जातं तेव्हा साहजिक आहे ती रिस्पॉन्सिबिलिटी वाढते. आणि छान सगळी भट्टी जमून आले. मला असं वाटतं की माझ्या करिअरमधलं एक कायमचं जे, की अरे वैशालीचं हे वन ऑफ द बेस्ट सॉंग्स आहेत असं जे म्हणू शकेन असं हे गाणं आहे, एका छान प्रोडक्शन हाऊससाठी, की जिथे गाण्याचा पूर्ण विचार केला गेला आहे, व्हिडिओबरोबर काय पाहिजे काय नको आहे याचा बॅलन्स. ही जी प्रोसेस असते ना, त्याचे आम्ही वेडे असतो, की गिव्ह अस टाईम, आम्हाला लीड द्या आणि लेट अस रीच टू दॅट परफेक्शन. सो आय एम व्हेरी हॅपी अँड मी शांत आहे त्यामुळे, की हां माझ्या आयुष्यात हे गाणं झालं आहे याबद्दल मी देवाचे आभार मानेन आणि काही नाही होऊ शकत. फार छान झालं आहे गाणं, नक्की सुपरहिट होईल आणि लोक बघतात. एक छोटीशी झलक गाण्याची, तुला आवडलेली लाईन त्या गाण्यात? चांद मातला चांद मातला, जीव गुंतला, तन मन कोरे अधीर झाले, फुंकर वारे सुखावणारे, चांदण्यातुनी प्राण सांडला, जीव गुंतला.